नमस्कार. शिव खेरांचं यू कॅन विन हे पुस्तक अनेकांनी वाचलं असेल, नाही? किंवा निदान नाव तरी नक्की ऐकलं असेल. हो, नक्कीच. खूप गाजलेलं पुस्तक आहे. आज आपण फक्त त्याचा वरवरचा आढावा घेणार नाही आहोत. म्हणजे त्यातले काही असे पैलू उलगडून बघूया जे आपल्याला खरंच विचार करायला लावतील. बरोबर. आपल्याकडे आहेत या पुस्तकातले काही महत्वाचे उतारे, मग त्यावर आधारित लेख आहेत काही, आणि काही वाचकांचे अभिप्राय पण आहेत. तर यश म्हणजे नेमकं काय, आणि ते मिळवण्यासाठी खेरा इतरांपेक्षा काय वेगळा दृष्टिकोन देतात याचा जरा खोलवर जाऊन शोध घेऊया आज. अगदी. कारण हे पुस्तक म्हणजे फक्त यशस्वी कसं व्हायचं यासाठीच्या टिप्स देणारे गाईड नाहीये असं मला वाटतं. अच्छा. हो, त्याचा खरा भर आहे तो मजबूत चारित्र्य, सकारात्मक पण वास्तववादी दृष्टिकोन, मग स्वशिस्त आहे, सचोटी आहे, या मूल्यांवर जास्त भर आहे. ओके. खेरांचं एक महत्वाचं वाक्य आहे की यश म्हणजे काहीतरी मिळवण्यापेक्षा तुम्ही कोण बनता यावर जास्त अवलंबून आहे. इंटरेस्टिंग. चला मग याच विचाराने सुरुवात करूया. नक्की. सुरुवातच करूया त्या अगदी प्रसिद्ध वाक्याने, जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. हे वाक्य तर इतकं ऐकलंय ना. हो, खूप वेळा. पण याचा नेमका अर्थ काय, म्हणजे काय नक्की वेगळ्या पद्धतीने करायचं असतं? बरोबर. इथेच खेरांच्या विचारांचं वेगळेपण दिसतं असं मला वाटतं. ते फक्त नवीन तंत्र किंवा युक्त्या शोधा असं नाही सांगत. मग त्यांचा भर आहे अगदी मूलभूत गोष्टींवर, पण त्या अधिक प्रभावीपणे कशा करायच्या, अधिक सातत्याने कशा करायच्या, आणि योग्य मानसिकतेने कशा करायच्या यावर. उदाहरणार्थ सकारात्मक दृष्टिकोन. हो, सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, यावर पुस्तकात खूप भर दिलाय. एक वाक्य पण आहे, तुमची सकारात्मक कृती आणि सकारात्मक विचार एकत्र आल्यास यश मिळतं. अगदी. इथे फक्त चांगला विचार करा असं म्हणून ते थांबत नाहीत. म्हणजे कृतीवरचा भर महत्वाचा वाटतो मला. बरोबर, अगदी बरोबर. कारण केवळ आशावादी असणं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन नाही. खेरा सांगतात की हा एक सक्रिय दृष्टिकोन आहे, ॲक्टिव्ह अप्रोच. ॲक्टिव्ह म्हणजे कसं? यात काही ठोस पायऱ्या आहेत, जसं की जाणीवपूर्वक सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, म्हणजे चांगल्या गोष्टी शोधणारे बनणं, बिकम गुड फाइंडर्स. चांगल्या गोष्टी शोधणारे. हो. अनेकदा काय होतं ना, आपण नकळतपणे काय चुकलं किंवा काही कमी आहे यातच अडकून राहतो. हो, हे खरंय. खेरा म्हणतात की आपण जे शोधतो तेच आपल्याला जास्त दिसतं, म्हणून चांगल्या गोष्टी शोधण्याची सवय लावायला हवी. म्हणजे दोष काढण्याऐवजी गुण पाहण्याची सवय. बरोबर. पण हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित आहे की इतरांशी वागताना पण लागू होतं? दोन्हीकडे, नक्कीच दोन्हीकडे. इतरांमध्ये चांगले गुण शोधले की संबंध सुधारतात, आणि स्वतःमधल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की आत्मविश्वास वाढतो. पटतंय. आणि यालाच जोडून येतो कृतज्ञतेचा मुद्दा, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. तुमच्यावर असलेल्या आशीर्वादांची मोजणी करा, तुमच्या त्रासांची नाही. काउंट युअर ब्लेसिंग्स, नॉट युअर ट्रबल्स. हो, हे वाक्य पण खूप महत्वाचं आहे. हे केवळ एक चांगलं वचन नाहीये, ही एक मानसिक सवय आहे. आपल्याकडे काय आहे यावर लक्ष दिलं की नसलेल्या गोष्टींची उणीव कमी जाणवते, आणि मग सकारात्मकता आपोआप वाढते. हे एकदम पटण्यासारखं आहे. पण मग नकारात्मक परिस्थिती किंवा नकारात्मक लोक यांच्यापासून दूर राहण्याबद्दल पण पुस्तकात सांगितलंय. ती गरुडाच्या पिलाची गोष्ट आहे ना, हो, जी कोंबड्यांमध्ये वाढल्यामुळे स्वतःला कोंबडी समजू लागते. हे थोडं टोकाचं नाही वाटत? म्हणजे आपण नेहमीच नकारात्मक गोष्टी टाळू शकतो का? मुद्दा महत्वाचा आहे तुमचा. खेरांचा जो सल्ला आहे, स्टे अवे फ्रॉम नेगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस, तो व्यावहारिक पातळीवर नेहमीच 100% शक्य नसतोय, हे अगदी खरं आहे. हो ना, कामाच्या ठिकाणी, कुटुंबात असू शकतात नकारात्मक व्यक्ती. बरोबर. पण त्या गोष्टीचा अर्थ असा आहे की आपण कोणाला ऐकायचं आणि कोणाचा प्रभाव स्वतःवर होऊ द्यायचा हे निवडायला हवं. अच्छा, चॉईस आहे आपल्याकडे. नक्कीच. गरुडाच्या पिलाची गोष्ट काय सांगते की आपली क्षमता आपल्या सभोवतालच्या वातावरणामुळे झाकोळली जाऊ शकते. म्हणून यशस्वी लोकांच्या संगतीत राहा, असोसिएट विथ अचिव्हर्स. हा सल्ला फक्त नेटवर्क वाढवण्यासाठी नाहीये. मग कशासाठी? तर योग्य मानसिकतेच्या वातावरणात राहण्याबद्दल आहे. आपण निवड करू शकतो की कोणाच्या विचारांना आपण महत्त्व द्यायचं. ओके, म्हणजे दृष्टिकोन हा फक्त आपला वैयक्तिक विचार नाही, तर आपण कोणासोबत राहतो, काय वाचतो, काय बघतो, या सगळ्याचा परिणाम आहे. अगदी. आणि म्हणूनच खेरा म्हणतात, तुमचा दृष्टिकोन तुमची उंची ठरवतो. युअर ॲटिट्यूड डिटरमाइन्स युअर अल्टिट्यूड.
हा पाया जर पक्का असेल तर मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात, जसं की यशस्वी लोकांच्या सवयी. हो, आणि इथेही तेच तत्व लागू होतं. जिंकणारे ते काम करण्याची सवय लावतात जे हरणाऱ्यांना करायला आवडत नाही. जी गोष्ट करणं गरजेचं आहे ती आवडत नसली तरी वेळेवर करणं, ही सवय. यात मग तो कामांची टाळाटाळ न करण्याचा मुद्दा येतो, स्टॉप प्रोक्रॅस्टिनेटिंग. बेंजामिन फ्रँकलिनचं वाक्य आहे, आजचं काम उद्यावर ढकलू नका. हो, हे आपल्याला माहीत तर असतं, पण तरीही आपण ढकलतो कामं पुढे. यावर मात करण्यासाठी काही खास सांगितले आहे का पुस्तकात? खेरा म्हणतात की टाळाटाळ हे अनेकदा एकतर ध्येय खूप मोठं वाटण्याचं किंवा मग अपयशाच्या भीतीचं लक्षण असतं. भीतीचं. ओके. हो, त्यामुळे काय करायचं तर ध्येय लहान भागांमध्ये विभागणं, लगेच सुरुवात करणं, अगदी 5 मिनिटांसाठी का होईना, आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळेल, समाधान मिळेल, त्यावर लक्ष केंद्रित करणं, असे काही उपाय ते सुचवतात. सुरुवात करणं महत्वाचं आहे म्हणताय. अगदी. मुख्य म्हणजे ही एक सवय आहे जी जाणीवपूर्वक बदलावी लागते. जिंकणारे लोक काय करतात? ध्येय ठरवतात आणि ती पूर्ण करण्याची सवय लावतात. ते समस्यांवर नाही तर उपायांवर लक्ष केंद्रित करतात. विनर्स फोकस ऑन सोल्युशन्स. ही सुद्धा एक विचार करण्याची सवय आहे. बरोबर. आणि दुसरी महत्वाची सवय म्हणजे सतत शिकत राहणं. पण आजच्या या माहितीच्या युगात इतकी माहिती उपलब्ध आहे, केवळ माहिती गोळा करणं पुरेसं नाहीये. खेरा म्हणतात, फक्त गिळू नका, पचवा. डोंट जस्ट गल्प, डायजेस्ट युअर लर्निंग. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ आहे की माहिती मिळवणं म्हणजे नॉलेज आणि शहाणपण म्हणजे विस्डम, यात फरक आहे. नॉलेज आणि विस्डम. हो, केवळ माहिती असून उपयोग नाही, ती समजून घेणं, त्यावर विचार करणं आणि ती योग्य ठिकाणी योग्य वेळी वापरता येणं, ते म्हणजे शहाणपण. सीक विस्डम ओव्हर नॉलेज. ज्ञानाचा योग्य वापर म्हणजेच शहाणपण. ओके. म्हणूनच ते कुऱ्हाड धारदार ठेवण्याचं उदाहरण देतात. हो, ती जॉन आणि बिलची गोष्ट. बिल प्रत्येक झाड तोडल्यावर 2 मिनिटं थांबून कुऱ्हाड धारदार करतो, म्हणून जास्त झाडं तोडतो. बरोबर. हे फक्त कौशल्य म्हणजे स्किल्स अपडेट ठेवण्याबद्दल आहे की अजून काही आहे यात? मला वाटतं हे फक्त टेक्निकल स्किल्स पुरतं मर्यादित नाहीये. कुऱ्हाड धारदार करणं म्हणजे काय, तर स्वतःच्या विचारांना, दृष्टिकोनाला आणि आपल्या आरोग्यालाही वेळ देणं. आरोग्याला पण? हो, सतत काम करत राहिलं तर कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे थांबून विचार करणं, नवीन गोष्टी शिकणं, शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं, हे सगळं कुऱ्हाड धारदार ठेवण्याचाच भाग आहे. खेरांच्या मते ज्ञान ही सुप्त शक्ती आहे, पण शहाणपण ही खरी शक्ती आहे. नॉलेज इज पोटेन्शियल पॉवर, विस्डम इज रिअल पॉवर. आणि शहाणपण हे अनुभवातून आणि चिंतनातून येतं. म्हणजे योग्य दृष्टिकोन आणि योग्य सवयी ह्या लावल्या की यशाचा मार्ग सोपा होतो. पण खेरा इथेच थांबत नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या लेखात पण म्हटलं होतं की पुस्तकाचा गाभा आहे मजबूत चारित्र्य, कॅरेक्टर आणि सचोटी, इंटेग्रिटी. अगदी बरोबर. ते म्हणतात की या सवयी कितीही चांगल्या असल्या तरी त्या टिकवण्यासाठी आणि यशाला अर्थ देण्यासाठी चारित्र्य आणि सचोटी जास्त महत्वाची आहे. हो, कारण चारित्र्य म्हणजे आपण कोण आहोत याचं प्रतिबिंब आहे. ती आपल्या मूल्यांची, आपल्या विश्वासांची आणि व्यक्तिमत्वाची बेरीज आहे, जी आपल्या वागण्यातून दिसते. अच्छा. जॉर्ज वॉशिंग्टन यांचं एक वाक्य खेरा उद्धृत करतात, सर्वात मौल्यवान पद म्हणजे प्रामाणिक माणसाचं चारित्र्य. प्रामाणिक माणसाचं चारित्र्य. हो, प्रतिभा किंवा क्षमता तुम्हाला संधी देऊ शकते, पण जर सचोटी नसेल तर विश्वास निर्माण होत नाही, आणि विश्वास नसेल तर यश टिकत नाही. पुस्तकात म्हटलंय की क्षमता तुम्हाला यश मिळवून देईल, पण चारित्र्य ते टिकवून ठेवेल. हे खरंच खूप महत्वाचं वाक्य आहे. नक्कीच. पण मग चारित्र्य म्हणजे नेमकं काय? फक्त प्रामाणिक असणं की अजून काय? प्रामाणिकपणा हा एक महत्वाचा भाग आहेच, पण चारित्र्य त्याहून खूप व्यापक आहे. त्यात येते सचोटी, म्हणजे तुम्ही जे बोलता तेच करता. मग जबाबदारीची भावना येते, सहानुभूती म्हणजे एम्पथी, दयाळूपणा म्हणजे काइंडनेस आणि इतरांबद्दल आदर, या सगळ्याचा समावेश होतो. ओके, बऱ्याच गोष्टी आहेत. हो, आणि खेरा म्हणतात की चारित्र्याची खरी परीक्षा कधी होते? पर संकट काळात. अ हॅमर शॅटर्स ग्लास बट फोर्जेस स्टील. काही जण दबावाखाली मोडतात तर काही जण अधिक कणखर बनतात.
सचोटीबद्दल ती शेतकऱ्याची आणि बेकरची गोष्ट पण खूप छान आहे. अ पाऊंड ऑफ बटर स्टोरी. हो. शेतकरी बेकरकडून 1 पाऊंड पाव घेतो आणि तेवढ्याच वजनाचं लोणी त्याला देतो. म्हणजे आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. हा नियम अधोरेखित होतो यातून. अगदी. म्हणजे केवळ इतरांशीच नाही तर स्वतःशी प्रामाणिक असणं महत्वाचं आहे. स्वतःशी प्रामाणिक असणं. हो. आणि सहानुभूती म्हणजे इतरांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हा सुद्धा चारित्र्याचा खूप महत्वाचा पैलू आहे. केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार न करता इतरांच्या भावनांचा आदर करणं, हे दीर्घकालीन संबंध आणि विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. बरोबर आहे. तर दृष्टिकोन झाला, सवयी झाल्या, चारित्र्य झालं, हे झाले पायाभूत घटक. पण या सगळ्याला दिशा देण्यासाठी ध्येय निश्चिती, गोल सेटिंग आणि कृती, ॲक्शन हे महत्वाचं आहे. नक्कीच. पुस्तक म्हणतं की जिंकणारे ध्येय निश्चित करतात आणि ती पूर्ण करतात. पण अनेक लोक ध्येय निश्चित का करत नाहीत, याबद्दल खेरा काय सांगतात? खेरा काही प्रमुख कारणं सांगतात. एक म्हणजे निराशावादी दृष्टिकोन, म्हणजे हे शक्यच नाही असं वाटणं. अच्छा. दुसरं अपयशाची भीती, फिअर ऑफ फेलियर. प्रयत्न केला आणि अयशस्वी झालो तर काय, ही भीती. हो, असते अनेकांना. तिसरं नकाराची भीती, म्हणजे लोक काय म्हणतील. चौथं टाळाटाळ करण्याची सवय. पाचवं कमी आत्मविश्वास. आणि 6वं ध्येय कसं ठरवायचं याबद्दलचं अज्ञान. अज्ञान पण. ओके. हो, ही कारणं अनेकांना कृती करण्यापासून थांबवतात. मग यावर उपाय काय? ध्येय कशी असावीत ते स्मार्ट ध्येयांबद्दल पुस्तकात सांगितले आहे, बरोबर? हो, खेरा स्मार्ट ध्येयांचं महत्त्व सांगतात. एस म्हणजे स्पेसिफिक, नेमकं काय हवंय. एम म्हणजे मेजरेबल, प्रगती कशी मोजणार. ए म्हणजे अचिवेबल, आवाक्यातलं आहे का. आर म्हणजे रिअलिस्टिक, वास्तववादी आहे का. आणि टी म्हणजे टाइम बाउंड, कधीपर्यंत पूर्ण करणार. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड. स्मार्ट. अगदी. पण ते अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात, ती म्हणजे जीवनाच्या 6 महत्वाच्या क्षेत्रांमध्ये संतुलन. 6 क्षेत्र कोणती? ओके. हो, या सगळ्या क्षेत्रांमध्ये संतुलित ध्येय हवीत. नाहीतर काय होतं, एकाच गोष्टीमागे लागून इतर क्षेत्रांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. चाक ढगमगतं मग. हे महत्वाचं आहे, बॅलन्स. आणि ध्येय ठरवल्यानंतर सर्वात महत्वाचं काय, मला ते सॉक्रेटिसचं उदाहरण आठवतंय. हो. एका तरुणाला यशाचं रहस्य हवं असतं आणि सॉक्रेटिस त्याचं डोकं पाण्यात दाबून धरतो. हो. जेव्हा त्याला श्वासासाठी जी तीव्र तळमळ लागते, तशीच तळमळ यशासाठी हवी. वेन यू वॉन्ट सक्सेस ॲज बॅडली एज यू वॉन्टेड दी एअर, देन यू विल गेट इट. ही तीव्र इच्छा, डिझायर, किती महत्वाची आहे. तीव्र इच्छा ही नक्कीच पहिली पायरी आहे, यात शंकाच नाही. पण खेरा स्पष्ट करतात की नुसती इच्छा पुरेशी नाही. अच्छा, मग काय हवं? त्याला जोड हवी, वचनबद्धतेची, कमिटमेंट आणि कृतीची, ॲक्शन. त्यांचे एक वाक्य आहे, 1 औंस कृती एका टन सिद्धांतापेक्षा जास्त मोलाची आहे. 1 औंस कृती एका टन सिद्धांतापेक्षा जास्त मोलाची. वा. स्वप्न पाहणं महत्वाचं आहे, पण त्यांना कृती आराखडा आणि वेळेची मर्यादा दिली तरच ती ध्येय बनतात. गोल्स आर ड्रीम्स विथ अ डेडलाईन अँड अन ॲक्शन प्लॅन. कृतीशिवाय स्वप्न म्हणजे केवळ दिवा स्वप्नच राहतात. बरोबर. पण कृती करताना अनेकदा अडथळे येतात, अपयश येतं आणि तेच मग अनेक जण हार मानतात. अपयशाकडे म्हणजे फेलियरकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, याबद्दल पुस्तक काय म्हणतं? खेरा अपयशाला यशाच्या विरुद्धार्थी मानत नाहीत. हे महत्वाचं आहे. ते म्हणतात, यश म्हणजे अपयशाचा अभाव नव्हे, तर अंतिम उद्दिष्टांची पूर्तता. ओके, यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही. हो, अपयश म्हणजे शेवट नाही. तो फक्त एक तात्पुरता अडथळा आहे, एक वळण आहे, डिटूर. महत्वाचा गुण आहे चिकाटी, पर्सिस्टन्स, हार न मानता प्रयत्न करत राहणं. कॅल्विन कुलीज यांचे एक वचन ते उद्धृत करतात, चिकाटी आणि दृढनिश्चय हेच सर्वशक्तिमान आहेत. पर्सिस्टन्स अँड डिटर्मिनेशन अलोन आर ऑमनिपोटेंट. पुस्तकातली ती डोंट क्विट कविता पण खूप प्रेरणादायी आहे. ती सांगते की परिस्थिती कितीही वाईट वाटली तरी प्रयत्न सोडू नका. इट्स व्हेन थिंग्स सीम वर्स्ट दॅट यू मस्टंट क्विट. हो, खूप छान आहे ती कविता. पण चिकाटी म्हणजे हट्टीपणा नव्हे, बरोबर? म्हणजे चुकीच्या दिशेतच प्रयत्न करत राहणं नव्हे. अगदी बरोबर. चिकाटी म्हणजे योग्य मार्गाने प्रयत्न करत राहणं. जर एखादा मार्ग चालत नसेल तर त्यात बदल करण्याची लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी पण हवी. ओके. अपयशाचं अजून एक कारण खेरा सांगतात, ते म्हणजे जोखीम घेण्याची तयारी नसणे.
अनविलिंगनेस टू टेक रिस्क्स. रिस्क न घेणं. हो, पण इथेही संतुलन महत्वाचे. बेजबाबदारपणे धोका पत्करणं नाही, तर विचारपूर्वक माहिती आणि अभ्यासावर आधारित जबाबदार जोखीम घेणं. कारण जो काहीच करत नाही तो चुका करत नाही. पण काहीच न करणं हीच त्याची सर्वात मोठी चूक असते. अगदी. द पर्सन हू रिस्क्स नथिंग, डज नथिंग, हॅज नथिंग अँड इज नथिंग. आणि सर्वात महत्वाचं मला वाटतं भूतकाळातील चुकांमधून शिकणे. नॉट लर्निंग फ्रॉम पास्ट मिस्टेक्स. हो. खरं म्हणतात की शहाणे लोक स्वतःच्या चुकांमधून शिकतात, पण जास्त शहाणे इतरांच्या चुकांमधूनही शिकतात. बरोबर. वाईज पीपल लर्न फ्रॉम देअर मिस्टेक्स, वायझर पीपल लर्न फ्रॉम अदर पीपल्स मिस्टेक्स. अपयशाचं विश्लेषण करून त्यातून धडा घेणं ही यशस्वी होण्याची एक महत्वाची गुरुकिल्ली आहे. नक्कीच. प्रत्येक अपयश काहीतरी शिकवून जातं, जर आपण शिकायला तयार असू तर. अगदी बरोबर. तर आज आपण यू कॅन विन मधले बरेच महत्वाचे पैलू पाहिले. सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित करायचा, यशस्वी लोकांच्या सवयी कोणत्या, चारित्र्य आणि सचोटीचं महत्त्व काय, स्मार्ट ध्येय कशी ठरवायची आणि कृती कशी करायची, आणि अपयशावर मात कशी करायची. खरंच हे पुस्तक म्हणजे फक्त प्रेरणा देणारं नाही, तर कृती करायला लावणारं एक मार्गदर्शक आहे असं वाटतं. हो. आणि या सगळ्याच्या मुळाशी एक विचार आहे जो मला खूप महत्वाचा वाटतो. यश म्हणजे तुम्ही काय मिळवताय यापेक्षा त्या प्रक्रियेत तुम्ही कोण बनता हे जास्त महत्वाचं आहे. सक्सेस इज नॉट समथिंग यू परस्यू, इट इज समथिंग यू अट्रॅक्ट बाय द पर्सन यू बिकम. वाव. हो, तुमचं चारित्र्य, तुमची मूल्य, तुमचा दृष्टिकोन हेच खरं यश आकर्षित करतात आणि टिकवतात सुद्धा. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. अल्फ्रेड नोबेलची गोष्ट आठवते, ज्यांनी डायनामाइटचा शोध लावला? हो हो. एकदा चुकून वर्तमानपत्रात त्यांच्या मृत्यूची बातमी छापून आली होती आणि त्यात त्यांना मृत्यूचा सौदागर असं म्हटलं होतं. बापरे. ते वाचून ते इतके हादरले, त्यांनी स्वतःला विचारलं, मला लोक असं लक्षात ठेवणार आहेत का? इज दिस हाऊ आय एम गोइंग टू बी रिमेंबर्ड? आणि त्या एका विचारानं त्यांचं आयुष्य बदललं. त्यांनी मग शांततेसाठी काम करायला सुरुवात केली आणि नोबेल पुरस्काराची स्थापना केली. ही खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आणि हाच प्रश्न खरं तर आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. मला कसं लक्षात ठेवलं जावं असं वाटतं? माझा वारसा, माझी लेगसी काय असेल? बरोबर. हा विचार आपल्याला केवळ यश मिळवण्याच्या पलीकडे जाऊन एक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी, आपल्या मूल्यांनुसार जगण्यासाठी नक्कीच प्रेरणा देऊ शकतो. आणि खेरांच्या पुस्तकाचा हाच खरा गाभा आहे असं मला वाटतं. नक्कीच. याच विचारासोबत आजची ही चर्चा इथे थांबूया. यू कॅन विन मधल्या या विचारांवर नक्की मनन करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद.